नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगवर दीपालीवर। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। आणि आता वाजलेले आहे सकाळचे 9:30। सर्वांची तयारी झालेली आहे, आंघोळ वगैरे झाले। मुलींच्या पण आज लवकर आंघोळ झालेल्या आहेत, कारण की तनिष्काचं असं आहे, जर तिची एक दिवस पण आंघोळ करून नाही दिली ना तर ती ना खूप चिडचिड करते। त्याच्यामुळे तनिष्काची आहे ना मी लवकर आंघोळ करून दिली, तयारी करून दिली। आता ती झोपलेली आहे पाण्यामध्ये, कारण की ती आज लवकर उठली होती। तर म्हणून कसं आहे, आंघोळ केल्यानंतर बाळ पण आहे ना फ्रेश पण राहते, म्हणून मग आज तिचे ना लवकर मी सकाळी आंघोळ करून देत असते। आणि रोज मी आहे ना तनिष्काला टोपी घालत असते, कारण की मला काल कमेंट आल्या होत्या की इतकं थंडीचं वातावरण आहे, तू तिला टोपी घालून देत नाही आहे, स्वेटर घालून देत नाही आहे। तर ते मी मागं पण सांगितलं होतं आणि पुन्हा तुम्हाला सांगते की बा तनिष्काला मी जेव्हा पण टोपी घालते ना तेव्हा ती चांगली राहते, पण जेव्हा तिला गरमी होते ना तेव्हा ती खूप चिडचिड करते। आखरी मला तिची टोपी आहे ना काढून टाकावी लागते। तर तसं तर रोज मी तिला ना टोपी घालून देत असते, पण जेव्हा तिला गरमी झाली ना तेव्हा मग मी तिच्या डोक्यावरची टोपी काढून ठेवते। तर आता आंघोळ झाली, कसं आहे बाहेर आम्हाला पण कळते की बाहेर थंडीचं वातावरण आहे, लहान बाळ आहे, ते तिला स्वेटर घालून ठेवायचं, टोपी घालून ठेवायची, आम्हाला पण खूप कळते। तर जिथपर्यंत ती टोपी घालते ना तिथपर्यंत आम्ही तिच्या डोक्यामध्ये टोपी ठेवत असतो, आणि तिने चिडचिड केलं की मग टोपी आम्ही तिच्या डोक्यामधून आहे ना काढून घेत असतो। आणि पुन्हा मग तिचा मूळ चांगला असला तेव्हा मग पुन्हा तिला डोक्यामध्ये टोपी आम्ही घालून देत असतो। तर आता तिला टोपी घातलेली आहे, फक्त स्वेटर नाही घातलं, कारण की तिचे कपडे आहेत ना ते ऑलरेडी गरम आहेत। तर आता ती आईच्या रूममध्ये तिच्यासाठी पाळणा आम्ही बांधून दिला, आईच्याच रूममध्ये आम्ही तिला ना आता झोपून देत आहोत, कारण की समोर कशा आम्ही आता सर्वजण बसतो गप्पा करतो, त्याच्यामुळे आहे ना तिची झोप पण होत नाही। तर म्हणून मग आणि तिला आईच्याच रूममध्ये आम्ही आता झोपून दिलं। तर आता ती झोपलेली आहे। तर आता देवपूजा करून घेते मी, आणि त्याच्यानंतर मग नाश्त्याचं बघते की आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं आहे। तर आज आम्ही नाश्त्यामध्ये बनवलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचा आणि तांदूळाचा ढोकळा। आणि हे जे शूट आहे ना हे खूप दिवसाचं आहे, पण इतका वेळ मिळत नव्हता टाकायला, म्हणून मग आहे ना उशिरा हा व्हिडिओ मी टाकत आहे। आता मग आता मस्तपैकी इथे आम्ही ढोकळा खाणार आहोत, डाळीचा आणि तांदूळाचा बनवलेला। तर कल्याणताईंनी अगोदर आहे ना ढोकळा लावून दिला होता, मी पूजा केली होती। ताई तुम्हाला देऊ ना चम्मच? नाही, तसंच बरं ठीक आहे, चला मग या सर्वजण ढोकळा खायला। तर आता सर्वांचा नाश्ता झालेला आहे, आणि नाश्ता झाल्यानंतर मग चहा वगैरे घेतला, कारण की बाहेर इतका पाऊस सुरू होता। तर मग आम्ही पुन्हा चहा घेतला, आणि सर्वजण आता इथे आम्ही मस्तपैकी शांततेत बसलेले आहो। पण कसं आहे, तनिष्का झोपली होती आणि मीही काय ना इथे ताईला खूप त्रास देत होती, कारण की तिने ना फोन ठेवला होता सोफ्यावर आणि ताईला म्हणत होती की बा मला झोका दे। तर आता तनिष्का उठलेली होती, तर आता तिला आणलेलं आहे मी रूममध्ये, आणि इथे चालू आहेत आमच्या दोघी मायलिकीच्या मस्त्या करणं। गुदी गुदी होते तनुला, तिच्या हाताला, तिच्या पायाला आणि तिच्या पोटाला असं असं केलं की तिला गुदी गुदी होती, गुदी 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 होती। ओढे बोपडी ओढे बोपडी। हो आता मस्त्या करू, हा मस्त झाल्यानंतर मग थकते तनु, मग झोपून राहते पटकन। हो आज तनु टिक्का पण लावू दिला आजीला, हा काहीच नाही लावू दिला आज, तयारी पण नाही करू दिली। हो हां, अरे बापरे, पाय दाबू कशी, थांब पाय दाबते, थांब हे उचती आहे ना बेटा, माझ्या तनुचे पाय दाबते। हो माझी तनु अशी टेक पाय करते, थकून जाते बिचारी उभी राहून, म्हणून असे पाय दाबायला लागतात। आणि तिला मजा पण खूप येते अशी पाय दाबले, हे तळपायचे असे पॉईंट अशी दाबले ना तिचे, तर तिला खूप तर तिला ना खूप छान वाटतं। हो आणि मग आणखी म्हणजे आणखी दाब, आणखी दाब, हे असे पाय। हो हो खूप थकली, कुठे गेली होती बेटा तू? फिरायला गेली होती का? हो चला आता थोड्या अशी मालिश करते, मग तू झोपून राहा। चला का झाला तुला? तुला झोपायचं आहे का की तुझ्यासोबत खेळू मी? तू एकसारखी का अशी शांत शांत आहेस तू? तानू पिल्लू कशी पकडते आता, तर बोट एकदम टाईट पकडते, तर सोडत पण नाही आहे ना त्यानं? पुढे पुढे, ओ ठीक आहे ठीक आहे, चल आपण खेळू दोघी जणी, चल पण बघू दे कशी लावली तू। वाव छान दिसत आहे। नाही मी नाही लावली, हा
तू पायाला नाही लावली, हातालाच लावली. काय पाय राहिला. अरे बापरे, फालतूच सांगितलं मी. बरं ठीक आहे, मी लावून देते. थांब थांब, कुठं आहे पाय राहिला लावायचा. हो हे पा. हा दिसली. चल ये आता. तनू मिहूला पायाला लावून देते नेलपेंट. आणि तनू आहे तिच्या मोठी आहे जवळ. हातालाही लावून पाहिजे, पायालाही नेलपेंट लावून. आधी लक्षच नव्हतं दीदीचं, मम्मीने आठवण करून दिली. मला माहितीच नव्हतं, लक्षच नव्हतं माझं. हा ठीक आहे लावून देते मी. चला. येलो टिक्का, ब्लॅक टिक्का, रेड टिक्का. सगळ्यात पहिले येलोच मागितलं. आजकाल येलो फेवरेट झाला दीदीचा. आता पायाला नेलपेंट चालू आहे, हाताला राहू दिली. लक्ष मला वाटलं लक्षच नाही. मी फक्त असं म्हटलं बा तू पायाला लावली तर पायाला राहिली होती लावायची. तोंडातून काढल्या बरोबर पाहिजे मुलं. तसं करा. आणि ती होड्डा पण राहील ना, तिला लिपस्टिक पाहिजे. काय करायला काय करायला काय करायला आयलाइनर नाही राहिलं का? ब्लश ब्लश पण राहिलं. ब्लश आणखी तनूला काय पाहिजे? तनू मोठी झाली की तिच्या दीदीच्या माग. तनू काय लावते? काय लावते तनू? तो पाहिजे. झालं ना. हा दे ना. हाय पा. हे मुली असली की असं, मुलं तरी टेन्शन आहे. मुलांना कपडे घातले एका कोपऱ्यात बसून द्यायचं, मुलीचं सर्व नट्टा पट्टा मस्त करून द्यायचं. टिक्के 3 टिक्के लावले. ते बाळाला टिक्का लावून दे, मला पण टिक्का लावून दे. 3 टिक्के लावले. हा येल्लो तर फेवरेट आहे, येल्लो कलर. आणि आजीला आराम आहे. आजी तिकडे आजीला आराम आहे थोडा वेळ आहे ना आजी. 2 मिनिटं तर भेटली. 2 मिनिटं तर भेटली. सकाळपासून आजी मागे दोघीच्या धोका द्या. एकीला त्याच्यात धोका द्यायला लागते, एकीला त्या पाळण्यात धोका द्यायला लागते. आता नवीन काढला छोटा. आता हा छोटा नवीन काढला. ओके झालं. आता ते सुकू दे. मी आता सुकू दे. आता हालायचं नाही आता. त्याला फुका तुला पाहिजे का? तुला पाहिजे नाही सोबती द्या. तुला कोणत्या कलरची फुका मारायची गरज नाही. काय पाहिजे तुला? तुला काय पाहिजे? थांब येतात ते. गेले सरायची उडून गेले. घे हे पण आले. हे पोपट पण आलो रे. बापरे मिट्टू किती सारे आले. ते झाडावर बसलेले ते. हा मिट्टू आली. हा ते पण चिडी आपल्या घरात आली. हो ना. अरे बापरे, ते तिकडे आहेत तारावर आहेत. मिट्टू ते तारावर बसलेले आहेत. हे पहा ना, किती छान मिट्टू. सर्व भगर खायला आले. हे समोरच आपलं हे ना हिरवं, याच्यावर ते हिरव्या याच्यात दिसत नाही. ते पाना किती सारी उंडले. बघ मी किती मोठे आले का? किती आहे? किती सगळे आले. किती मोठे. आता मी ते तेवढी ते बगर होतं ना, खाऊन राहिल्या. किती मोठे आले. किती मोठे बसले होते. एकदमच उडाले ते. बापरे का पाऊस सुरू आहे. आहा
थंडी थंडी हवा सुरू आहे मस्त. गहू आहे की नाही आपली चुरी गव्हाची ते टाकत जाऊ आता ते. तू नाही जाऊ तिकडे, तू नाही जाऊ. बरं घे पाहा. चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जी बोलू का नाही त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला आता मग फ्रेंड्स, भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.